नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये मी मनापासून स्वागत करते। आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझं सकाळपासून ते दुपारच्या जेवणापर्यंतचं रुटीन बघायला मिळणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। सर्वात आधी तर इथे मी सकाळीच आंघोळ करून घेतली आणि आंघोळ झाल्यावरती ना छान फ्रेश होण्यासाठी बेडरूममध्ये आले। केस वगैरे विंचरले, पावडर टिकली, छान असा नट्टापट्टा करून घेतला आणि आज थोडंसं तुम्हाला माझं निवांतपणा जरी दिसत असला ना, तर यामागचं कारणही मी तुम्हाला सांगते। आता रेड अलर्ट असल्यामुळे शाळांना तर सुट्टी आहे, त्यामुळे काहीच निवांत आहे सगळं। परीची घाई नाही ना, डब्याचं टेन्शन ना, तिला शाळेत पाठवायचं टेन्शन, त्यामुळेच सगळं हे निवांत चालू आहे। तसं तर सकाळी 6:30 वाजता मी माझ्या कामावर जाऊन आले आणि यायला मला ना 9 9:30 वाजून जातात। पण आज परीला सुट्टी असल्यामुळे मी पुन्हा मस्त अशी आंघोळ करून फ्रेश झाले। तशी सकाळी आंघोळ करूनच कामाला निघावं लागतं, कारण किचनचं काम असल्यामुळे बिना आंघोळीचं जाणं मला तरी काही योग्य वाटत नाही। आता माझं इकडे रेडी झालंच होतं आवरणं, त्यानंतर परीलाही आंघोळ घालून ठेवली होती, राहिलं होतं तिला फक्त केस विंचरून द्यायचे। तिची आंघोळ झाली, त्यानंतर मग मी पण तिचे केस वगैरे विंचरायला घेतले आणि आज पोरांना सुट्टी असल्यामुळे सगळे खेळायला माझ्या इकडे परीकडे चालेत। आता सगळ्यांची घाई चालू आहे। आयनसुद्धा खूप मस्ती करत होता आणि परीचे केस विंचरून दिले आणि परीला आज नाश्त्यामध्ये ना मॅगी पाहिजे होती। आता आमचा नाश्ता आम्ही आज स्किप केला आहे, कारण ना थोडंसं मला एक डब्याचंही काम होतं, एक जणाला डबा पाठवायचा होता, साधं वरण भात भाजी पोळीचं जेवण, मग त्यांच्यासोबत आमचंही जेवण बनवून घ्यायचं होतं, त्यामुळेच माझी आजची घाई चालू होती। इकडे तर हा नकटू डबे मांडणीचे सगळे काही काढून आणत होता। आता आवरून सावरून झालं, मग किचनमध्ये आली, चहा ठेवला होता आणि एक साईडला मॅगीही ठेवली होती। सर्वात आधी तर आम्हाला दोघाला चहा आणि परीला मॅगी घेऊन त्यानंतर मग स्वयंपाकालाही मला लागायचं होतं। इथे सर्वात आधी चहा घेऊन झाल्यावरती ना म्हटलं डाळ लावून घेऊयात आणि लगेच ना एक साईडला मला भरलेली भेंडीसुद्धा बनवायची होती, जी की आज मग आम्हाला 4 ते 5 जणांचं जेवण मला बनवायचं होतं आणि बाहेर 2 जणांचा डब्बासुद्धा मला आज पार्सल करायचा होता। त्यासाठीच इथे मी डाळ लावायला घेतली। छान डाळ वॉश करून घेतली 1-2 पाण्याने आणि टमॅटो टाकून मस्त असं वरण लावलं कुकरला। इकडे डाळ शिजतच आली होती, त्यावर भरलेल्या भेंडीसाठी मला मसाला रेडी करायचा होता, त्यासाठीच मी शेंगदाणे काढत होती डब्यामध्ये। आता हे शेंगदाणे ना घरून आलेले आहेत। आता शेंगदाणे, डाळी डाळींचं पीठ, हे सगळं काही ना मला घरून गावाकडूनच येतं, जे की माझ्या सासूबाई पाठवतात। शेंगदाण्यांचा डबा रिकामा दिसला, त्यामध्ये शेंगदाणे काढून घेतले आणि लगेच ना भाजायसाठी कढई ठेवली। भरलेल्या भेंडीच्या मसाल्यासाठी मी इथे भाजलेले शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर टाकून ना वाटण करून घेईल आणि तेच त्या भेंडींमध्ये भरावं लागेल।
भेंडी छान वॉश करून घेतली होती आणि एका कापडामध्ये ना पुसून घेतली, कारण भरलेल्या भेंडीला ना एकदम क्रिस्पी भेंडीच छान लागते. अशी चिकट भेंडी नको, त्यासाठी आधी छान वॉश करून पुसूनही घेतली भेंडी आणि कट करायला घेतली. आता एका भेंडीचे 2 तुकडे, भरलेल्या भेंडीचा आकार थोडा लांबसरच चांगला वाटतो, त्यासाठीच हे सगळं चालू आहे. भेंडी वगैरे कट केली आणि ना भरायसाठी इथे माझा मसालासुद्धा मिक्सरला काढून घ्यायचा आहे. आता शेंगदाणे गरम असल्यामुळे वाटण एक साईडला ठेवले आणि भेंडी कट करायला घेतले. रोजच्या शेड्यूलपेक्षा आजचं थोडंसंच माझं घाईचं झालं होतं, कारण तुम्हाला सांगितलंच मी डबा द्यायचा होता आणि खूप दिवसापासून ना मला असा एक लॉंग व्हिडिओ शूट करायचा होता, ज्यामध्ये मी माझं तुम्हाला सकाळपासून ते दुपारपर्यंतचं रुटीन दाखवणार होती. आणि पर्सनली मला ना एका व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं सकाळी 6 वाजल्यापासून त्यामध्ये मी तुम्हाला माझं कामही दाखवणार आहे आणि परीचा टिफिन, परीला स्कूलला सोडणं, हे सगळं काही दाखवणार आहे. माझ्या सासूबाईंचा व्हिडिओ कॉल आला होता आणि माझ्या आत्यासोबत त्या बोलत होत्या आणि माझं काम चालू होतं एकीकडे. आता घरात एवढी जण आहेत ना, तर त्यामुळे एकटं शूट करणं शक्य होत नाही. मध्ये सगळ्यांचं इथे चालूच आहे काय ना काय, आणि हे सगळं ना नॉर्मली रिअल आहे, त्यामुळे मी काही जास्त यामधला भाग कट केला नाही. जे काय आहे ते तुम्हाला दाखवलं आहे. इकडे भेंडी कट झाली आणि मिक्सरला मी वाटूनही घेतलं. भेंडीला मधून कट दिला आणि त्यानंतर ना स्टफ भरून घेईल त्यामध्ये मी. आता भेंड्या सगळ्या मधीतून कट मारून झाला होता. आता त्यामध्ये मी हे वाटण भरायला घेतलं आणि इकडे तेलही तापते आणि एक एक भेंडी यामध्ये मस्त असा मसाला भरून टाकते. मसाला भेंडी खरंच वरण भात, मसाला भेंडी आणि चपातीचं जेवण एकदम माझं तर खूप फेवरेट आहे, त्यामुळेच मी बनवायला घेतलं. आणि आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण बाहेरच्या लोकांना दिलं ना, त्यांनासुद्धा आवडतं.
आता माझी भेंडी सगळी काही भरून झाली होती, मग तेलामध्ये टाकून छान अशी फ्राय करून घेतली. तर इकडे वरणसुद्धा डाळीचं जे लावलं होतं ते शिजून गेलं आहे. चांगलं टॅमॅटो टाकून यालासुद्धा फेटून घेतलं आणि लगेच ना डाळ तडक्याची तयारी केली. डाळ तडक्यामध्ये इकडे मी लसूण कट करून ठेवला होता, त्याचसोबत हिरवी मिरची, कढीपत्ता वगैरे कट केलेला होता आणि टॅमॅटो मी तुम्ही बघितला शिजतानाच त्यामध्ये टाकला होता. मग इकडे डाळ तडका द्यायला घेतली. त्यामध्ये जिरा, मोहरी आणि हे कट केलेलं सगळं लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता टाकून छान तडका दिला. आता पुन्हा मला लगेच कुकर रिकामा झाला आहे, तर त्यामध्ये भातही लावून घ्यायचा आहे आणि पिठाचा गोळा लावलेलाच आहे. त्यामध्ये मला आता चपात्यासुद्धा करायच्या आहेत आणि 1 वाजेपर्यंत हा डब्बासुद्धा पोच करायचा आहे आणि त्यानंतर मग बाकीचं. आता ह्या सगळ्या पसाऱ्यात भांडे तर खूप सारे पडलेत, ते सुद्धा आवरायचे आहेत. मला आता कम्प्लिटली हे सगळं आवरताना ना 1:30-2 तर इझिली वाजूनच जाणार आहे. पण खूप दिवसापासूनचं माझं म्हणणं होतं तुमच्यासोबत मला किचनचं रुटीन शेअर करायचं आहे. तुम्हाला अशाच माझ्या लॉंग शॉर्ट दोन्ही व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, व्हिडिओंना लाईक करावं लागेल, कमेंट्स करावं लागतील. तुम्हाला कोणते टॉपिक माझ्याकडून बघायला आवडतील. हा छोटासा प्रयत्न आहे माझा ब्लॉगद्वारे तुमच्यापर्यंत काही गोष्टी पोचवायचा. इकडे तांदूळ वगैरे छान वॉश करून घेतले आणि मग भात लावायला घेतला. पिठे मळलं होतं आणि छान सॉफ्ट झालं होतं. लगेच चपातीसुद्धा करायला घेतली. इकडे गरमागरम चपात्यासुद्धा लाटून घेतल्या. सर्वांच्या एकदाच लाटून घेतल्या चपात्या आणि बाकीचे डबे दिले आणि त्यानंतर मग बाकीचंही सगळं काम आवरलं. तुम्हाला माझं हे रुटीन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचसोबत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला तर बिलकुल विसरू नका. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती लॉंग व्हिडिओ बघायला आवडतील. मला तर तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करून खूप छान वाटलं, कारण माझ्यासोबत इतके छान सबस्क्रायबर आहेत ज्यांना माझे व्हिडिओ बघायला आवडतात आणि हे सर्व त्यांच्यासाठीच आपली जी धडपड असते. आणि वातावरण बघू शकता तुम्ही, पाऊस चालूच आहे. आज कम्प्लिटली 7वा ते 8वा दिवस आहे. तुमच्याकडे आहे का सांगा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका लॉंग व्हिडिओत. बाय.